10,76,059 रुपयाचं बिल हे महानगरपालिकेचा मूर्खपणा आहे, मी समजतो. हे चुकीचं बिल दिलं गेलं मला. उडवाउडीची उत्तरं दिली. 35 वर्षापूर्वीचं बिल मयत माणसाचं माझ्या नावावर टाकताय. भोंगळ कारभार आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा. महानगरपालिकेमध्ये जर किंमत असेल तर माधव बावडेकर कडूनच वसूल करावं हे बिल त्यांनी. पुन्हा का घडणार नाही यांच्याकडून असं? या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं डोकं जाग्यावर नाही. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आपण पुण्यातली एक बातमी मागच्या काही दिवसांमध्ये बघितली असेल की पुण्यातल्या शनिवार पेठमध्ये गोविंद गोरे हे 75 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक राहतात आणि त्यांना आपल्या पुणे महापालिकेनं एक साधारणपणे 10,74,000 रुपयांचं पाणीपट्टीचं बिल पाठवलं. मोबाईलवरती SMS आला आणि तो SMS चेक केल्यानंतर जे बिल बघितलं त्यांनी, त्यानंतर अक्षरशः त्यांची आणि कुटुंबाची झोप उडाली. कारण पाणीपट्टीचं बिल हे 10,74,000 साधारण तेवढी सुमारे रक्कम होती. आता त्यानंतर खरं तर हे सगळं बघितल्यानंतर ते ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा BP वाढला. त्यामुळे 2-4 दिवस पुढचे जे काय त्या अस्वस्थ कुटुंब होतं, त्यानंतर ते महापालिकेच्या संबंधित विभागाला भेटले. परंतु पुढं काय झालं आणि हे बिल नेमकं का आलं? हे कुणाचं बिल आहे? तर माधव गणेश बावडेकर यांच्या नावाचं ते बिल आहे. ते यांचा मोबाईल नंबर तिथं ऍड केला आणि म्हणून यांच्या मोबाईल नंबरवरती ते बिल आलं, असं महापालिकेकडून याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. पण बघा, हे जे माधव गणेश बावडेकर आहेत, हे 1960 मध्ये हे मयत झालेले आहेत. आता मयत झालेल्या व्यक्तीच्या नावाचं बिल, तेही 1960 ला मयत झालेले आहेत, त्यांच्या नावाचं बिल हे गोविंद गोरे यांच्या मोबाईलवरती आलंय. सगळा प्रकार काय आहे हे आपण समजून घेऊयात. माझ्या सोबत स्वतः गोरे साहेब आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. नेमकं हे काय प्रकरण आहे? तुम्हाला मेसेज कधी आला? तो किती रुपये रकमेचा मेसेज होता? काय नेमकं कसं घडलंय? हा मेसेज मला 3 मार्चला आला, सकाळी 8:04 मोबाईलवर आला. आणि हा मोबाईलवर मी हा मेसेज सर्च केल्यानंतर किंवा मोबाईल शॉपीमध्ये जाऊन ह्याच्या झेरॉक्स काढल्यानंतर मला माहीत झालंय की हे 10,76,059 रुपयाचं बिल मला माझ्या नावावर टाकलेलं गेलं आहे आणि हे मला बिल भरण्यास सांगितलं. त्यानंतर मला मोठा धक्का बसला की हे माझ्या मोबाईल नंबरवरून बिल आलेलं आहे. माझा BP वाढला, मला त्रास झाला, माझी फॅमिली अस्वस्थ झाली, माझ्या मिसेसचा BP वाढला. त्याच्यानंतर मी 2-4 दिवसांनी याच्यावर थोडासा विचार करून पुणे महानगरपालिकेच्या पाणीपट्टी विभागाला, पाणी पुरवठा विभागाला मी एक तक्रार अर्ज केला. तक्रार अर्ज केल्यानंतर हे मोबाईल, हे SMS आलेला मोबाईलचा, पुढे तुम्ही तिथं भेटल्यानंतर काय झालं? मग अधिकाऱ्यांनी तुम्हाला तिथल्या तुमच्या ह्या तक्रारीचं निवारण केलं, काय केलं? तर त्यांना मी तक्रार अर्ज दिला. पण तक्रार अर्ज दिल्यानंतर मला त्यांनी काही असं ठोस काही सांगितलं नाही, की उडवाउडीची उत्तरं दिले. असं होत असतं, चुकून झालं असेल, काहीतरी बघू, मग करू. मग असं सांगितल्यानंतर मग मला त्यांनी सांगितलं, की टेन्शन घेऊ नका, तुम्ही जा, घरी जा, आराम करा, एवढं सांगितलं. मग 2-4 दिवस थांबा म्हणले. आम्ही त्याचं काहीतरी माहिती घेतो. 2-4 दिवसांनी तुम्हाला सांगतो काय ते. मग मी 2-4 दिवस थांबलो. 12 तारखेपर्यंत थांबलो. यांनी काहीही मला सांगितलेलं नाहीये. ते गप्पच राहिले आणि मी यांची वाट बघत राहिलो दररोजची. पण यांनी कळवलं नाही. त्याच्यानंतर मग मी 12 तारखेला
12 तारखेला आयुक्तांना मी पत्र दिलं. हे पुन्हा हं, पाणी पुरवठा विभागाला पत्र दिलेली तक्रार अर्ज आहे माझा. हं, हं. याच्यात मी सविस्तर नमूद केलेलं आहे. हे पाणी बिल माधव बावडेकर यांच्या नावावर आहे आणि हे माझ्या नावावर टाकलं गेलं. हे चुकीचं बिल दिलं गेलं मला. त्याच्यामुळं मला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला. याला जिम्मेदार महापालिका आहे. हा असं माझं मत आहे. मत म्हणजे अगदी ठामच आहे. त्याच्यानंतर याच्यावर काही न झाल्यानंतर मी 12 तारखेला आयुक्तांना पत्र दिलं, तक्रार अर्ज दिला. त्याच्यातही हेच उल्लेख केलेले आहेत मी. हे माझं बिल नाहीच आहे. माधव बावडेकरचं बिल माझ्या डोक्यावर का मारताय? आणि माधव बावडेकरला मी ओळखत नाही, माहिती नाही आणि या ग्रस्ताची मी माहिती घेतल्यानंतर हे ग्रस्त 60-65 वर्षापूर्वी जग सोडून गेलेले आहेत, असं समजतंय. आता याच्यानंतर मला आयुक्तांनी देखील अशीच तोटक माहिती दिली, की तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि काय तिथं आयुक्तांची स्वतः भेट झाली? भोसले साहेब नव्हते, त्यांचे उपायुक्त होते. पृथ्वीराज म्हणून काहीतरी नाव होतं, पण नाव नक्की नाही आठवत मला. त्यांना भेटलो. त्यांनाही सगळा प्रकार समजावून सांगितला मी. मग ते म्हणले, "काही टेन्शन घेऊ नका, आम्ही बघतो, करतो काहीतरी," असं म्हटले. पण त्याच्यानंतरही काही झालं नाही. पण आता तुम्ही तुम्ही आता बोलताना एक उल्लेख केला, की माधव गणेश बावडेकर जे आहेत, ते 60-65 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालेलं आहे. हो. हे नेमकं प्रकरण काय आहे? म्हणजे आता तुम्ही इथं राहता, ह्या 3 बिल्डिंग आहेत इथं. हे नेमकं प्रकरण काय? म्हणजे जर थोडंसं त्याची सविस्तर जर माहिती दिली, तर लोकांना कळू शकतं, की बाबा नेमकं काय घडलंय? आता या ठिकाणी प्रकरणाचं काही म्हणजे असं आहे, की मूळ याचा जर हे पाहिलं इतिहास थोडा, माधव बावडेकर इथले जागा मालक आहेत. नितीन लुंकड इथले बिल्डर आहेत आणि नितीन लुंकड आणि पृथ्वीराज हे पुरुषोत्तम यांनी ही बिल्डिंग बांधलेली आहे. 3 बिल्डिंग आहेत, 3 सोसायटी आहेत, 3 चेअरमन आहेत या ठिकाणी आणि 3 वेगवेगळं आहे. तर याचे गट नंबर वेगळे आहेत? गट नंबर वेगळे आहेत. इथं 48, 49 आणि 50 असे गट नंबर आहेत. आमची सोसायटी 48 नंबरमध्ये आहे आणि 2 सोसायटी 48, 49 हे 48, 48 3-3 मजली 2 बिल्डिंग आहेत. मग हे जसं तुमची एक सोसायटी आणखी एक 2 सोसायट्या आहेत. हां, जसं तुम्हाला हे बिल आलं हां, समजा, हां. तसं दुसऱ्या 2 सोसायटीला आलं का? नाही माहीत नाही ते काय. मला माहीत नाही त्यांचं काय आहे ते. त्या सोसायटीबद्दल मला काहीही माहिती नाही आहे. काय त्यांचं झालंय आणि काय नाही ते. बरं, बरं. मला जे आलंय ते मी माझ्या विषयापुरतं मी सांगतो, बोलतो मी. तर हे जे बिल दिलेलं आहे, या सोसायटीचा देखील माझ्या काही संबंध नाही. आणि यांचं म्हणणं आहे, की चेअरमन म्हणून बिल दिलं हे. पण चेअरमनचा त्या सोसायटीचा माधवराव बावडेकरांचा काही संबंध नाही कुठं आणि माझा वैयक्तिक संबंध नाही. कसलाच नाही, कुठला नाही. बिल्डरचा पण नाही. मग हे का अन्याय करताय माझ्यावर? वारंवार का? बरं हे तुम्ही वारंवार म्हणाल 2019 मध्ये पण यासंबंधी काही घडलं होतं. 19 मध्ये सर एक मला असंच पत्र दिलं होतं तिथल्या अधिकाऱ्याने. त्या पत्रावर देखील असाच उल्लेख होता, की माधव बावडेकरांचंच बिल होतं ते. पण मी घेतलं नव्हतं ते. तरी पण त्यांनी पोस्टाने हे केलं. त्या पोस्टाने नाही सॉरी ते माणूस स्वतः येऊन दिलं आणि हातापाया पडला माझ्या, की "हे पत्र घ्या तुम्ही. माझी नोकरी जायला आली आहे" म्हणे. आणि मी ते ठीक आहे काही होणार नाही म्हणून ते पत्र मी घेतलं. आणि त्या 19 मध्ये मी त्या पत्रावर उल्लेख करून दिलाय, की ह्या बिलाशी माझा कसलाही संबंध नाही. सोसायटीचाही संबंध नाही. संबंधित जे आहे बावडेकर किंवा बिल्डर यांच्याकडून वसूल करण्यात यावं. आम्हाला ह्याच्यापुढं असं बिलाचं तगादा लावू नये किंवा आमच्याकडे मागणी करू नये, असं मग स्पष्ट लिहून दिलेलं आहे त्यांना. तर त्यानंतरही तरी आता त्याच्यानंतर 19ला हे प्रकार थांबला. त्याच्यानंतर 25 मार्चमध्ये 3 तारखेला मार्चला पुन्हा हा प्रकार डायरेक्ट बिल माझ्या मोबाईलवर टाकून दिलेलं आहे. हे महानगरपालिकेचा मूर्खपणा आहे मी समजतो. भोंगळ कारभार आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा. आणि हा कारभार जो आहे हे डोळे झाकून करतायत. हे बिल 35 वर्षापूर्वीचं बिल
मयत माणसाचं माझ्या नावावर टाकताय. कुणाच्या नावावर टाकताय? सोसायटीच्या चेअरमनच्या नावावर टाकताय. आणि हा प्रकारामध्ये जर हे बिल टाकत असताना टाकल्यानंतर मला अटॅक आला तर तुम्ही जिम्मेदार आहे? महानगरपालिका जबाबदारी घेईल? तुम्ही इथं कधी राहायला आला? मी 2011 ला आलो आणि 11 आल्यानंतर मी इथं 12 सोसायटी स्थापन केली. 13 मध्ये 19 डिसेंबर 13 सॉरी 2013 डिसेंबर 2013 ला सोसायटी स्थापन केली. आणि त्याच्यानंतर माझं वैयक्तिक बिल जे आहे, ते वैयक्तिक बिल मी 2012 मध्ये घेतलेलं आहे. त्याचे पेपर्स आहेत माझ्याकडं. हे वैयक्तिक बिल आहे माझं. गोविंद गोपाळ गोरे. अर्धा इंची नळ कनेक्शन आहे. आम्ही 3च माणसं घरात राहतोय. आणि दर महिन्याचं बिल आल्या मी बिल दुसऱ्या दिवशी लगेच भरून टाकतो. हा माझा इथं ईमेल आयडी आहे, मोबाईल नंबर आहे आणि बिल 0 आहे. हे तुमचं वैयक्तिक बिल तुम्ही पूर्ण वेळच्या वेळेला भरताय. वेळची पण वेळ तुमची आहे. जी ही सोसायटी आहे, हो. ह्या सोसायटीचं बिल वेळच्या वेळेला जातं पाणीपट्टीचं? आमच्याकडे सोसायटीचं बिल जे आहे ते वर्षाला आकारलं जातं ₹500. दर महिन्याला दर 6 महिन्याला ₹500 टॅक्समध्ये आकारते महानगरपालिका. ते आम्ही पण भरतो, वैयक्तिक असून पण. पण आमच्याकडे सर्वसाधारणपणे तशी सार्वजनिक पाण्याची व्यवस्था नाहीये. सगळ्यांनी वैयक्तिक नळ घेतलेले आहेत. मीटरप्रमाणे बिल भरतायत सगळे. आता दुसरा मुद्दा, खोट्या बिलाचा एक तुम्हाला हे दाखवतोय. हे माधव बावडेकर पुत्र गणेश, हे खोटं बिल. ह्या खोट्या बिलावर माझा मोबाईल नंबर टाकला गेला आणि हे मोबाईल नंबर टाकून हे बिल मला दिलं गेलं. हा माझा मोबाईल नंबरचा वापर केलेला आहे या ठिकाणी. ह्या बिलाचा माझा काही संबंध नाही. आणि मी स्पष्ट सांगतो, महानगरपालिकेमध्ये जर हिम्मत असेल तर माधव बावडेकर कडूनच वसूल करावं हे बिल त्यांनी. कारण माधव बावडेकर 65 वर्षापूर्वी गेलेले आहेत. करू शकते? कुणी अधिकार दिला महानगरपालिकेला हे दुसऱ्यांना त्रास द्यायचा? दुसऱ्यांचा मानसिक त्रास करताय? ठीक आहे, मला आज माझा उठाठेव हा आहे. आज मला त्रास झालाय. मी आज उभा आहे तुमच्या पत्रकारामुळं, सगळ्यांच्या आधारामुळं. मी जर मेलो असतो तर महानगरपालिकेने कुठली जिम्मेदारी घेतली नसती. पण ही जो प्रकार घडलेला आहे आज माझ्या बाबतीत, ते इतर पुणेकर नागरिकांसाठी घडू नये असं मला वाटतं. का करावं महानगरपालिकेनं? हे अधिकारी कोण मालक आहेत का पुणेकरांचे? आता पुढे तुम्हाला एक पत्र दिलंय ना त्यांनी. काय त्याच्यामध्ये त्या काय नमूद केलं, की त्यांनी आता इथून पुढे तुमचा नंबर तिथून काढला जाईल आणि काढला गेलाय अशा स्वरूपाचं ते पत्र दिलं तुम्हाला. हो, हे पत्र आहे ते. मला कालच पत्र आणून दिले त्यांनी. आणि ह्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. या पत्रामध्ये माझ्या काही वैयक्तिक गोष्टी मांडलेल्या आहेत त्यांनी. कोणी सांगितलं यांना महानगरपालिकेला की तुमच्या वैयक्तिक गोष्टी माझ्या ह्याच्यात टाकायच्या? हा बिलाचा प्रश्न वेगळा, ₹11.25 बिलाचा प्रश्न वेगळा. आणि ह्याच्यात वैयक्तिक ₹64 बिल, कुठं पाणी, बांधकाम, हे काय भानगडी आहे? ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं डोकं जाग्यावर नाही असं मला वाटतंय. माझ्या बाबतीत हा विषय 2019 मध्ये घडला. तेच पुन्हा 3 मार्च 25 मध्ये घडला. महानगरपालिकेवर कसा विश्वास ठेवायचा? आता काय मागणी आहे तुमची हे सगळं घडल्यानंतर? आता पत्र तर आलंय तुम्हाला, तुमचा नंबर काढला जाईल असंही ते कळवतात. पण मी याच्यावर विश्वास ठेवू कसा? माझी मागणी काय आहे? हे दुसऱ्याच्या तर बाबतीत घडूच नये.
पण माझ्या बाबतीचं माझं भविष्याची सुरक्षितता काय? महानगरपालिका उत्तर देईल का? उत्तर देईल का? जबाबदारी घेईल का? 19 मध्ये जे घडलं, ते 25 मध्ये घडतंय. पुन्हा का घडणार नाही यांच्याकडून असं? हे घडणार ना, घडवणार हे लोकं. मला टार्गेट करतायत हे. हे कुणाच्या तरी सांगण्यावरून जाणून-बुजून हे केलेलं आहे सगळं प्रकरण. मला त्रास देण्यासाठी. आता आपल्या पुण्यामध्ये अनेक सोसायट्या आहेत. काय वाटतं कुणाचं म्हणजे कोण तुमच्या हितशत्रू कोणी आहे का तुमचा? माझा इथं शत्रू कुणीही नाही. माझे सगळे मित्र आहेत. मला कोणीही असं हे करत नाही. माझा आदर करतायत सगळे. इतका आदर करतायत, माझ्या विरोधात कुणीही नाही आहे. नाही, नाही, पण तुम्ही आता म्हणाले की कोणीतरी हे जाणून-बुजूनच जाणीवपूर्वक प्रकार आहे सर. हा जाणून-बुजूनच केलेला प्रकार आहे. स्पष्ट जाणवतंय. माझा नंबर गेला कसा सांगा ना मग? त्यांचं नाव सांगावं त्यांनी मला. कोणी अधिकाऱ्याकडून ही चूक घडली. मी सोडून देईन, माफ करेन. कोण्या अधिकाऱ्याने माझा नंबर लोड केला चुकीच्या बिलावर आणि चुकीचं बिल मला 11:15चं दिलं, त्याचं नाव सांगावं. मी सोडून देईन. त्याचीही फॅमिली आहे. त्यालाही त्याच्या फॅमिलीला जगायचंय. मला त्याची नोकरी नाही घालवायची. मी माणुसकीचा माणूस आहे. सोडून देईन, माफ करेन त्याला. पण ह्या चुकीच्या गोष्टी करू नये हे महानगरपालिकेला आम्ही वारंवार सांगतोय आणि ठासून पण सांगतोय. हे महानगरपालिकेनं लक्षात घ्यायला पाहिजे. अगदी, अगदी. म्हणजे हे गोविंद गोरे वय वर्ष 75 आहे आणि आपण त्यांच्याच तोंडून हा सगळा जो प्रकार आहे तो ऐकलाय. म्हणजे काय नेमकं घडलं? मोबाईलवरती एस-एम-एस आला. 10,74,000 आणि काहीतरी रक्कम आहे ती 76 मला वाटतं. तर अशी एवढी मोठी रक्कम ज्यावेळेस येते, समजा तुम्हाला आम्हाला जरी हा असा एस-एम-एस आला, तर सुरुवातीला फ्रॉड वाटेल. परंतु ते जर खरंच निघालं, की खरंच एस-एम-एस आलाय, खरंच रक्कम आहे, खरंच बिल आहे, तर त्यावेळेस आपली सुद्धा त्रेधा तिरपीट उडल्याशिवाय राहणार नाही. आपला सुद्धा गोंधळ होऊ शकतो. आपला सुद्धा बीपी वाढू शकतो. अशी ही परिस्थिती आहे. खरं तर या प्रकरणातून जसं गोरे काका म्हणतायत, की महापालिकेनं धडा घेतला पाहिजे आणि चुकीच्या पद्धतीनं असं पत्र पाठवणं किंवा चुकीच्या पद्धतीनं दुसऱ्याची बिलं तिसऱ्याला, तिसऱ्याची बिलं चौथ्याला असं करू नये. ही जी त्यांची मागणी आहे किंवा असा जाणीवपूर्वक कुठला हेतू जर असेल, तर अशा पद्धतीच्या प्रकारावरती महापालिकेचे आयुक्त नक्कीच नजर ठेवतील, त्याला आळा घालतील अशी अपेक्षा या निमित्तानं आपण व्यक्त करूयात. आणि जे पुण्याचे कारभारी आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालतील. पालकमंत्री स्वतः अजितदादा पवार, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, ते सध्या केंद्रामध्ये मंत्री आहेत. ही सगळी मंडळी याच्यामध्ये लक्ष घालून हा प्रकार कसा थांबेल यासाठी प्रयत्न करतील, ही एक अपेक्षा आपण व्यक्त करूयात. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.